2 दिवसापूर्वीचं उदाहरण, स्वामी गोविंददेव गिरींच्या कार्यक्रमामध्ये देवाभाऊंना जिरेटोप दिला गेला आणि सगळ्यांनी म्हटलं की तो तुम्ही डोक्यावर ठेवा. पण एक क्षण असा होता की ते टीव्हीवर बघणाऱ्या माझ्यासारख्याच्या छातीत धस्स झालं की आता हा टोप खरंच जर त्या लोकांनी आग्रहाने, मोदी टोपी नको म्हणू शकतात ती वेगळी गोष्ट आहे, पण जिरे टोप डोक्यावर घातलास तर काय होईल. पण त्या क्षणी देवाभाऊंनी सांगितलं की नाही, मी ह्या टोपाला फक्त नमस्कार करू शकतो, हा डोक्यावर घालायचा अधिकार फक्त शिवाजी. ही जी दक्षता आहे, हा जो एक नेमकेपणा आहे, खरं म्हणजे अशा प्रश्नोत्तराच्या कार्य पारिवारिक असल्यामुळं वैयक्तिक अनुभव सांगतो. पहिल्यांदा आपण जेव्हा मुख्यमंत्री झालात तेव्हा आपलं एक शाही स्वागत नागपुरात झालं. तर मला आठवतंय ज्या दिवशी देवाभाऊंचं नागपूरमध्ये स्वागत झालं, विमानतळावरून एका मोठ्या रथावर बसून देवाभाऊ येत होते आणि पूजनीय डॉक्टर हेडगेवार चौकातल्या आयलंडमध्ये मी आणि माझे 2-3 मित्र उभे होते. मी सांगतो यातला फर्स्ट पर्सन सिंग्युलर विसरून जा, इव्हेंट म्हणून याच्याकडे बघा की देवाभाऊ सगळ्यांना असं हात करत होते आणि त्या आयलंडमध्ये मी होतो. मी हात केला, त्यांनी हात केला, पण त्याने हात केल्यावर लक्षात आलं की ह्या गर्दीत हा कोणीतरी वेगळा आहे. त्याने असं केलं आणि मला अशी खूण केली, फोन कर. म्हणजे आपण मुख्यमंत्री झाल्यावर एवढं शाही स्वागत होत असताना कुणाला काय कोणती खूण करायची आहे हे ज्याला कळतं ना, तो यशस्वी मुख्यमंत्री. ही दक्षता कशी काय जमते? मी असं म्हणेल की खरं म्हणजे तुम्ही जिरे टोपाचा उल्लेख केला तर ही दक्षता आणि हा संस्कार आहे. कारण जिरे टोप घालण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ महाराजांना आहे आणि महाराजांच्या वतीनं आपण तो स्वीकारू शकतो, पण तो आपण घालू शकत नाही. आणि स्वीकारत असताना आपल्याकडे ही भावना असली पाहिजे की राजकारणात काम करत असताना राज्य कारभार ज्या प्रकारे महाराजांनी चालवला त्या प्रकारे चालवण्याची हिंमत असेल तर तो जिरेटोप आपण स्वीकारला पाहिजे, नाहीतर तो स्वीकारू नये. म्हणूनच मी तो स्वीकारला, तो माझ्या डोक्याला लावला, मी त्याला एक प्रकारे त्याचं दर्शन घेतलं, वंदन केलं आणि मनातल्या मनात म्हटलं की या जिरेटोपाचा ज्यांचा अधिकार आहे किमान त्यांच्या एक दशांश तरी माझ्या हातून काहीतरी व्हावं असा आशीर्वाद. पहिलं हास्य भगवान श्रीकृष्णांचं, दुसरं मोनालिसाचं. तसं सध्या देशभर राजकीय अभ्यासक आणखी एका हास्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतायत. ते हास्य म्हणजे देवाभाऊंच्या चेहऱ्यावर. महापालिकेपासून वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या व्यासपीठावरती ते हास्य विलसित होत असताना मी पाहतोय. 100% तुमचं काम होणार इथपासून तुमचं काम जीवनभर होणार नाही इथपर्यंत कोणताही अर्थ लावता येतो असं हे अद्भुत हास्य. आणि या हास्याची मोहिनी जादू अशी आहे की या हास्याच्या लपेटात कोण कोण येईल सांगता येत नाही. सध्या पवार कुटुंबीय पण आले. हे हास्य देवाभाऊ आपल्याला ईश्वर दत्त आहे, जन्मजात आहे की व्यक्तिमत्व विकासाच्या अभ्यासक्रमात शिकवल्यामुळे ते तुम्हाला प्राप्त झालंय? खरं म्हणजे व्यक्ती मोठा झाला की त्याच्या विविध गोष्टींना त्या ठिकाणी एक प्रकारे त्याचं वर्णन केलं जातं किंवा त्याला मोटिव्स दिले जातात. मी लहानपणापासून असाच आहे, माझ्यात काही अंतर नाही आहे. लहानपणी असं असलो तर निरागस असला म्हणायचं, राजकारणात असं असलो तर छद्मी असला म्हणतात. त्यामुळे जशी जशी पदं बदलतात तसं तसं त्या हास्याचे अर्थ बदलत जातात. बाकी हास्य तेच. मी निरागसही म्हणालो नाही आणि छद्मी म्हणालो नाही. मी असं म्हणालो की मोहिनी घालणारं हे हास्य कसं काय प्राप्त. ठीक आहे, या हास्याच्या जाळ्यात कोण कोण येतंय, कसं कसं येतंय आपण सगळे बघतो. महाविद्यालयीन जीवनामध्ये हास्याचा वसंत ऋतू येतो असं म्हणतात.
तर त्या काळात कोण कोण लपेटामध्ये आलं होतं? मी नावं नाही विचारत, मी संख्या विचारतोय. महाविद्यालयीन जीवन हे सगळं आंदोलनांमध्ये गेलं. त्यामुळे तेव्हा कोणाला लपेटायचाही वेळ नव्हता आणि लपेटून घ्यायचाही वेळ नव्हता. पण प्रश्न असा पडतो की याच हास्यामध्ये संसार अमृताची प्राप्ती झाली का या हास्यामुळं? हे मात्र म्हणता येईल, कारण मी नेमका कसा आहे आणि काय करणार आहे याची 100% जर तिला सुरुवातीलाच माहिती असती तर कदाचित माझ्याशी लग्न केलं नसतं. पण देवाभाऊंना हा प्रश्न विचारावा असा वाटतो, मर्यादाहीन पातळी सोडून अतिशय वाईट स्तरावरची, वाईट शब्दातली वैयक्तिक टीका त्यांच्यावरती झाली, पण ना देवाभाऊंनी संयम सोडला ना धैर्य सोडलं. ही क्षमता त्यांनी कशी अर्जित केली हे कळालं तर आमचंही जीवन आम्हाला सुखकर करता येईल. म्हणजे एकच गोष्ट मी स्वतःला समजवली आहे की कोणी किती शिव्याशाप दिले हे जग लक्षात ठेवत नाही, इतिहास तुम्ही काय केलं हे लक्षात ठेवतो. त्यामुळे आपण करत जायचं. आज समजा आपण अगदी रिसेंट गेले 5 वर्ष बघितले, 5 वर्षात माझ्यावर टीका करणारे, माझ्याबद्दल वाटेल ते बोलणारे, यांना आता कोण लक्षात ठेवत आहे? मी काय केलं तेच लोकांच्या लक्षात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, कधीतरी मनाला त्रास होतो, व्यक्ती म्हणून त्रास होतो, पण त्याचा विचार न करता आपलं काम हे आपण करत राहिलं पाहिजे. आणि खरं म्हणजे याची प्रेरणा जर कोणाकडनं घ्यायची असेल तर ती आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींकडनं घ्यावी. संयम काय असतो तर त्यांच्यावर गुजरातमध्ये ज्या घटना झाल्या त्यानंतर माध्यमांनी देखील पातळी सोडून टीका केली, नेत्यांनी पण केली. 2002 पासून 2014 पर्यंत त्यांनी कधी उत्तरच दिलं, टीका सहन करत राहिले. कधी एक तुम्हाला त्यांचा इंटरव्ह्यू दिसणार नाही, केलेल्या टीकेला उत्तर दिसणार नाही. तर त्यांनी आपल्या कामातनं अशी परिस्थिती निर्माण केली की 2013 साली देशातला एकूण एक व्यक्ती असं म्हणत होता की या देशाला परिवर्तन पाहिजे आणि ते परिवर्तन देण्याची क्षमता मोदीजींमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की हीच खरी आपली प्रेरणा आहे की आपलं काम आपण करत राहायचं आणि समोरच्याला त्यांनी करू द्यायचं. शेवटी मोदीजींना मौत का सौदागर म्हणणारे आणि काय काय म्हणणारे यांना कोणी लक्षात ठेवत नाही, तर लोक मोदीजींना लक्षात ठेवतात, त्यांनी केलेलं गुजरातमधलं काम आणि त्यांनी केलेलं देशातलं काम लक्षात ठेवतात. पण प्रश्न असा येतो की मोदीजींच्या सारखं एक व्यक्तिमत्व समोर आहे, स्वतःच्या व्यक्तित्वाचं जडणघडण या पद्धतीनं आपण केलं. एका मर्यादेमध्ये सरिता काकू आणि अमृता वहिनीही एका मॅच्युरिटीमध्ये हे सगळं समजून घेतात. पण मला नेहमी एक प्रश्न कुटुंबातला घटक म्हणून पडतो की एका उमलत्या वयात हे तर सगळं दिविजाच्या कानावर पडतच असेल, तिने कसं स्वतःला त्याच्यामध्ये सांभाळून घेतलं? त्या बाबतीत आई, आजी, बाबा यांच्याशी तिचा काही संवाद असतो का? आणि तिला कशा पद्धतीने प्रश्न पडतात आणि एक पिता म्हणून तुम्ही त्याचं उत्तर कसं देता? खरं म्हणजे मी गमतीने नेहमी असं म्हणतो की आमच्या घरी सगळ्यात मॅच्युअर कोणी असेल तर दिविज आहे. क्या बात. कारण आता तिचं वय 15 आहे, पण या वयामध्ये जी प्रगल्भता तिच्यामध्ये आहे, म्हणजे आपण बघितलं असेल की आता मी मुख्यमंत्री जेव्हा बनणार किंवा सगळं चालू होतं, माध्यमांनी तिला प्रश्न विचारले आणि अर्थात अशा वेळेस अनेक वेळा क्रूर प्रश्न विचारले जातात, अडचणीत येणारे प्रश्न विचारले जातात. पण तिला प्रश्न विचारला की तुला काय वाटतं, तुझे वडील होतील का, ते मुख्यमंत्री होणार आहेत का? तिने सांगितलं जो होईल तो महायुतीचा होईल आणि नेते ठरवतील तो मुख्यमंत्री होईल. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी प्रगल्भता तिच्यामध्ये आहे तिला यातलं अंतर समजतं आणि तिला हे माहिती आहे की अशा प्रकारे राजकारणामध्ये टार्गेट केलं जातं, कधी अद्वा तद्वा बोललं जातं.
त्यामुळे मला असं वाटतं की ती मॅच्युरिटी त्याच्यामध्ये एक प्रकारे उपजतच आली किंवा ती तिने स्वतः ॲक्वायर केली. फार काही आम्ही कोणी, मी किंवा आईनी किंवा अमृतानी तिला समजवलं शिकवलं असं नाही आहे. तर अनेक वेळा मुलं कशा प्रकारे ती ॲक्वायर करतात तशी तिने ॲक्वायर केली. खूप आशादायक गोष्ट आहे. याचा अर्थ फडणवीसांच्या कुटुंबात तिसरी पिढी आता नेतृत्वासाठी सिद्ध व्हायला लागली असं म्हणायला. याचं एक तुम्हाला सांगतो की म्हणजे तिला यायचं असेल तिने जरूर यावं, पण माझा स्वतःचा समज असा आहे की फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणामधला शेवटचा मी. माणूस म्हणून कितीही जरी आदर्श डोळ्यासमोर असले तरी शेवटी आपलं मन आहे आणि मनाला टोचत राहतं, बोचत राहतं. अशा सगळ्या ताणतणावाचं नियोजन करण्यासाठी आपण नेमकी कोणती जीवनशैली अंगीकारली, कसं नियोजन करता? कारण का आम्हाला पाणी नाही आलं की ताण येतो. आता रेशनवर अमुक मिळणार नाही म्हटलं की आम्ही साठा करायला लागतो. इतक्या किरकोळ गोष्टीचा ताण आम्हाला नाही मॅनेज करता येत. आपण हा सगळा ताण कसा मॅनेज करता? मुळात आपण जीवनामध्ये अनेक लोकांकडनं शिकत असतो. मला आठवतं की साधारणपणे 1993ची वगैरे गोष्ट असेल, त्यावेळी अरुण गुजराती हे नगर विकास विभागाचे राज्यमंत्री होते आणि नागपूरला सेशन करता ते आले होते आणि आमच्यासोबत नगरसेवक होते एक रमेश चोपडे म्हणून. तर त्यांचं एक ULCचं काम होतं. तर शोभाताई आमदार होत्या, मी नगरसेवक होतो. शोभाताईंना म्हटलं की तुम्ही आम्हाला घेऊन चला अरुण गुजरातींकडे, याचं काम आहे, जेन्युइन काम आहे, आपण जाऊ. आम्ही अरुण गुजरातींकडे गेलो. तेव्हा साहजिकच भारतीय जनता पक्षामध्ये मंत्री वगैरे म्हटलं की आपल्याला फारच मोठं वाटायचं की बाबा मंत्री म्हणजे पुढच्या कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहाहून आलेला व्यक्ती आहे आणि आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तर फारच वाटायचं. तर आम्ही गेलो आपलं तिथे. तर गुजराती साहेब बसले होते. खूप लोक तिथे होते. कोणी त्यांना काही ओरडून बोलत होतं, कोणी वाकडं तिकडं बोलत होतं. सगळ्यांना ते अतिशय शांतपणे उत्तर देत होते. आणि मग ते म्हणाले, शुभादे तुम्हाला थोडा वेळ आहे ना, जरा हे सगळे मी करून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण बोलू. एक 1.25 तास आम्ही त्या ठिकाणी होतो आणि 1.25 तासामध्ये अरुणभाईंनी सगळ्या लोकांचं शांतपणे ऐकून घेतलं, कोण कसा बोलला अगदी. आणि मग लोक गेले, मग आमचं समजून घेतलं. मग मी आणि शुभाताई त्यांच्यासोबत बसलो. मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं अरुणभाई असे एकदम लोक अंगावर येतात आणि काय वाटेल ते बोलतात, तुम्ही एवढे मोठे मंत्री आहात, तुम्हाला काय वाटत नाही का? तर ते म्हणाले की बघा, मी ज्या परिवारात येतो, माझा परिवार, माझे वडील हे गांधीवादी आहेत. आपण सौभाग्याने चांगल्या घरामध्ये जन्मलो, आपल्याला चांगले संस्कार मिळाले. आपल्याकडे जे येणारे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काही ना काही शंका असतात, प्रश्न असतात आणि त्यातले अनेक लोक तर याकरता आले असतात की त्यांना एवढंच सांगायचं असतं कसं मंत्र्याला सुनावलं, कसं 4 चौघात त्याची काढली. मला त्याला समाधान मिळतं, आपलं काय जातं. बाहेर निघाल्यावर आपल्यालाच हार घालणार लोक, मंत्री म्हणून आपलेच सत्कार होणार. मला असं वाटतं की तो माझ्याकरता एक फार महत्वाचा मंत्र त्या काळामध्ये ठरला आणि तेव्हापासून मी माझ्या जीवनामध्ये पेशन्स शिकलो. आणि मी नेहमी असं म्हणतो की पेशन्स हा राजकारणामध्ये सगळ्यात मोठा गुण जर काही असेल तर तो पेशन्स आहे. ज्याला पेशन्स आला आणि ज्याला शिव्या खाता येतात त्यांनीच राजकारणात राहिलं. ज्याला शिव्यांचा त्रास आहे त्याने राजकारण सोडून कुठलाही धंदा केला. तर मला असं वाटतं की ती एक सवय लागल्यामुळे मग अशा प्रकारचे काही हल्ले झाले किंवा कोणी काही उलटसुलट बोललं तर फार काही त्याचा त्रास होत नाही, त्याच्यातनं फार काही मॅनेज करावं लागत नाही. आणि मला असं वाटतं की आता तो स्वभाव झालाय माझा. त्याच्यामुळे मला तुम्हाला एक सांगतो की मला राग आलेला दिसला तर फार सोपा उपाय. मला राग तेव्हाच येतो जेव्हा मला भूक लागते. मला राग आलाय असं लक्षात आलं तर काहीतरी खायला दिलं की माझा राग संपतो, मग राग येतो. आपण भूक लागली तर मी मात्र मग 2-4 शिव्या देऊन आज एकादशी असल्यामुळं राग येऊ देऊ नका, म्हणूनच मी उपास करत नाही. आणि उपास केला तर उपासाचं खाऊन करतो. तुमच्या एखाद्या सार्वजनिक निर्णयाविषयीची सरिता काकू किंवा अमृताबाईंनी घरात कधी समीक्षा करताना तुमच्याशी बोलतात का? मला सांगा, असं कोणचं घर आहे
की ज्याच्यामध्ये आई किंवा बायको ही तुमची समीक्षा करत नाही आणि तुम्ही कसे मूर्ख आहात किंवा तुम्हाला कसं थोडं कमी कळतं असं सांगत नाही. पण माझं असं मत आहे की विशेषतः आमच्या आईला, म्हणजे आईने इतके वर्ष राजकारण बघितलेलं आहे आणि सार्वजनिक क्षेत्र बघितलेलं आहे, त्यामुळे एखाद्या विषयावर आई जेव्हा मत व्यक्त करतं तर अनेकदा ते मला पटत नाही, पण तिने व्यक्त केलेलं मत खरं निघतं. त्याच्यामुळे तिला ते एक, मला असं वाटतं की एक आकलन आहे सामाजिक व्यवस्थेचं. त्यामुळे निश्चितपणे ती पण अनेकदा मत व्यक्त करते किंवा अमृता पण अनेक वेळा मत व्यक्त करते, पण शेवटी आपलं ठरलंय, आपल्याला जे वाटतं तेच करायचं. जसा सरिता काकूंच्या ऑब्झर्वेशनचा किंवा आणखी सामाजिक व्यक्तित्वाचा या सगळ्या सहनशीलतेमध्ये योग्य पद्धतीनं प्रतिसाद देण्यामध्ये वाटा आहे, तसं स्वर्गीय विलासजींच्या बाबतीतली एखादी आठवण आहे का की ज्यांच्यामुळं देवेंद्र हे आता देवाभाऊ होऊ शकले? खरं म्हणजे आठवणी तर खूप आहे, पण म्हणजे सगळ्यात महत्वाची माझ्या जीवनामध्ये कलाटणी देणारी गोष्ट जी आहे ती अशी आहे की मी विद्यार्थी परिषदेचं काम करायचो आणि विद्यार्थी परिषदेमध्ये म्हणजे पहिल्या कारसेवेला विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून मी गेलो होतो आणि त्याच्यानंतर परत आल्यानंतर आमचे काही आपले कॉलेजचे इलेक्शन्स वगैरे झाले आणि एक दिवस मी आणि उदय डबले वगैरे 4-5 लोक आम्ही आपले संगमसाळीच्या तिथे जे जुनं कार्यालय होतं त्याच्यासमोर फुटपाथवर बसून आम्ही गप्पा मारत होतो. तर सुनीलजी आंबेकर तेव्हा आमचे प्रांत संघटन मंत्री होते. सुनीलजी आले आणि सुनीलजींनी मला बोलवलं, म्हणाले देवेंद्र जरा ये. मी गेलो. मला असं आहे की असा निर्णय झालाय की तू उद्यापासनं भाजपचं काम करायचं. मला काही राजकीय क्षेत्रात यायचं नव्हतं. माझं जीवनातलं असं हे होतं की काही वर्ष काम करू, पूर्ण वेळ काम करू विद्यार्थी परिषदेत असं मला वाटायचं. त्यामुळे मी त्यांच्याशी बराच वाद केला. मी म्हटलं की नाही मला जायचं नाही. असं कसं? ते म्हणाले तुला माहिती आहे आपल्याकडे एकदा ठरलं की ठरलं. म्हटलं पण असं कसं? म्हटलं ठीक आहे, तुझ्या मनात काही शंका असेल, तुला बदलायचं असेल, काही करायचं असेल, तू विलासजींकडे जा. विलासजींकडे दुसऱ्या दिवशी विलासजींकडे गेलो. गेल्यानंतर विलासजींना म्हटलं विलासजी असा कसा निर्णय झाला, मला विद्यार्थी परिषदेचं काम करायचं आहे, मला भाजपचं काम करायला सांगतायत. विलासजी नेहमीच्या पद्धतीने म्हणाले अरे तो तिखट चिवडा आणलाय, तो तू खा. मग तिखट चिवडा दिला. मग विनय त्यांना बोलून पुरणाची पोळी दिली. अर्धा पाऊण तास मला खूप बोलायचं होतं पण ते खाऊच घालत होतं. अर्ध्या पाऊण तासाने मग म्हणाले हा काय तुझं म्हणणं काय आता सांग. मी म्हटलं नाही नाही मला काय आता भाजपमध्ये काम करायचं नाही. ते म्हणाले तू स्वयंसेवक आहेस. म्हटलं मग आपल्याकडे काय स्वयंसेवकाने काय करायचं असतं? म्हटलं जे सांगितलं ते करायचं असतं. मग तू काय करणार आहे? म्हटलं काम करीन भाजप. असं एका मिनिटात विलासजींनी त्यावेळी कन्व्हिन्स केलं. आणि खरं म्हणजे आमच्यामध्ये जी उपक्रमशीलता आली ती विलासजींमुळे आली. म्हणजे आज ज्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट असेल, भोसला मिलिटरी स्कूल असेल, या सगळ्या गोष्टी त्याची प्रेरणा किंवा त्याच्यामध्ये पाठबळ हे जर कोणाचं असेल, हे खिशामध्ये दमडी नाही आणि शेकडो कोटी रुपयाच्या प्रकल्पांचं स्वप्न बघायचं, तर हे स्वप्न बघताना आपल्या पाठीशी कोण आहे तर विलासजी आहेत. विलासजींनी सांगितलं त्यामुळे करायचं आहे. अशा प्रकारची भावना ही विलासजींच्या बद्दल असायची. मला असं वाटतं की एकूणच जे विलासजींचं व्यक्तिमत्व होतं ते शांतपणे तुमच्या मनामध्ये ते एखादी गोष्ट रुजवायची आणि ती एकदा रुजली की ती करण्याची प्रेरणाही द्यायची आणि त्याच्याकरता तुमच्या पाठीमागे लागायचे देखील आणि तुम्हाला मदतही करायची. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे त्या पिढीतले जे काही आम्ही लोक आहोत यांच्या जीवनामध्ये विलासजींचं खूप महत्व आहे किंवा विलासजींशी जो काही आमचा संपर्क आला त्यातनं खूप गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. अशी आज्ञा देवाभाऊ, उपमुख्यमंत्री व्हा असं जेव्हा सांगितलं गेलं तेव्हाही हाच भाव होता. पण शेवटी चेहरा लपत नसतो. जरी हास्य असलं तर इतना जो तुम मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छिपा रहे, हे आमच्यासारख्यांना तरी काय म्हटलं आता पितृतुल्य म्हटलं ना मला आता तर कळतं. तर त्यावेळेला आज्ञापालन
आणि मनाची घालमेल याचा बॅलन्स कसा काय जमतो? नाही, याचं कारण काय होतं की ज्यावेळेस हे परिवर्तन होत होतं आणि आम्ही सगळा निर्णय केला, त्यावेळी सुरुवातीला मी अशी विनंती केली होती की आपण शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करू आणि मी सरकारच्या बाहेर राहील. आणि मी त्याचं कारणही सांगितलं होतं की लोकांना असं वाटेल की बाबा हा किती सत्तेचा भुकेला आहे, की कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आता पुन्हा सत्ता पाहिजे तर हा मंत्रिमंडळात चालला. आणि मी म्हटलं की माझ्यासारख्या व्यक्तीला अशी टीका किंवा अशा प्रकारचा भाव हा काही मला आवडणार नाही, म्हणून मला पक्षाचं काम द्या, बाहेरून सरकार चालवू, आपण बाहेरून त्यांना मदत करू आणि मी पक्ष वाढवतो. आणि सुरुवातीला जवळपास हे ठरलं होतं, पण नंतर पक्षामध्ये तो निर्णय बदलला. आणि निर्णय बदलल्यानंतर ज्यावेळेस मला हे सांगितलं, आणि आज तुम्ही मला विचाराल तर मला असं वाटतं की वरिष्ठांनी जो काही विचार केला तो बरोबर होता. मला त्यांनी सांगितलं की बघ, शेवटी अशा प्रकारचं एक नवीन सरकार चालवायचं आहे, कोएलिशनचं सरकार चालवायचं आहे, सगळ्यात मोठा पक्ष आपण आहोत, मुख्यमंत्री आपला नाहीये. अशा परिस्थितीमध्ये सरकार नीट चालवायचं असेल तर तुझ्यासारख्या अनुभवी माणसाला आत असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जे मोदीजींनी मला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी बनून सरकार चालवलं, बाहेरून सरकार चालवलं तर ते सरकार नीट चालत नाही. आणि जो आतमध्ये आहे तोच सरकार चालवू शकतो. कॅबिनेटमध्ये राहून सरकार चालवता येतं, कॅबिनेटच्या बाहेरून चालवता येत नाही. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत आहे की तू गेलं पाहिजे. तर मी त्या क्षणी हो म्हटलं, पण मनामध्ये ही भावना निश्चित होती की लोक काय म्हणतील. आपण अनेक वेळा लोकांचा विचार करतो की बाबा लोक काय म्हणतील, की याला किती सत्तेचा या ठिकाणी म्हणजे सत्ता पिपासू अशा प्रकारचा हा जीव आहे की कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आता लगेच पुन्हा या ठिकाणी उपमुख्यमंत्री होतं. पण पक्षाने सांगितलं आणि मी ती जबाबदारी स्वीकारली. आणि 2 दिवसामध्ये देशभरातल्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ज्या प्रकारे मला संदेश केले, फोन केले, माझ्याशी बोलले, मी आज हे सांगू शकतो की मुख्यमंत्री झालो असतो तर जेवढा मान सन्मान मिळाला नसता, त्यापेक्षा जास्त मान सन्मान उपमुख्यमंत्री झाला. वा. हा निरभिमानी स्वभाव पदावर राहून सुद्धा हा कसा काय शक्य? आता एक सिक्रेट तुम्ही जाहीर केलं, आता मंत्रालयात मी भेटायला येईन तेव्हा खाऊचा डबा घेऊन येईन. पण हा निराभिमान, इतकी सहजता म्हणजे एका सरपंचाकडे नसते, ही एका मुख्यमंत्र्याकडे कशी? खरं म्हणजे आपण ज्या संस्कारातून आलो त्या संस्कारांनी आपल्याला एकच गोष्ट शिकवली की पद जे आपल्याला मिळतं ते खरं म्हणजे सन्मानाकरता मिळत नाही. पद आपल्याला मिळतं ते सेवा करण्याकरता मिळतं. आणि मुळातच इतकी पदं मिळाली, पण पदांवर गेल्यानंतर काही आपल्यात बदल झालाय असं मला वाटलंच नाही. की काय आपल्याला शिंग फुटले आहेत की कुठला तरी मुकुट मिळालेला आहे असं कधी वाटलंच नाही. त्यामुळे हा सहज स्वभाव आहे म्हणजे. आणि मला असं वाटतं की केवळ बोलण्याकरता मी म्हणत नाही, पण जो काही संघात संस्कार मिळाला त्याच्यामुळे आपल्याला जबाबदारी मिळाली असंच वाटतं. आणि परवा मी खूप दिवसांनी चाणक्य नाटक पाहायला गेलो होतो, आपल्या मनोज जोशींचं. त्या नाटकामध्ये एक डायलॉग फार चांगला आहे. त्यात तो चाणक्य चंद्रगुप्ताला असं म्हणतो की राजा होना ये सुखी होने का माध्यम नाही. आपल्याकडे अनेक लोकांना असं वाटतं की पद हे आपल्या व्यक्तिगत सुखाकरता आपल्याला मिळालेलं आहे. आणि ते ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस मग त्याचा एक अभिमान आपल्या मनामध्ये जातो किंवा अनेक गोष्टी त्यातनं आपल्यामध्ये तयार होतात. मी असं म्हणणार नाही की मी अगदी कुठला तरी साधू संत आहे किंवा अशा प्रकारचं नाही आहे, पण मला असं वाटतं की या संस्कारांनी माझा स्वभावच तसा केलेला की कुठल्याही म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी मी गाडीने जात असतो, पुण्यात असतो, नागपुरात कुठेही जात असतो आणि अनेक वेळा ट्रॅफिक थांबवतात, मला दडपण येत होतं.
मला असं वाटतं की काय करतायत हे लोक. तुम्ही जर पुण्याच्या ट्रॅफिक डीसीपीशी किंवा सीपीशी जर बोललात तर दर माझ्या व्हिजिटमध्ये त्यांच्याशी माझा वाद होतो की इथे तुम्ही थांबवला होता. ते म्हणतात नाही आम्ही 1 मिनिटाकरता थांबवला होता. तर हा स्वभाव झाला. म्हणजे हे कधी आपल्याला आपण मोठ्या पदावर आहोत तर आपल्याला काहीतरी स्पेशल मिळालं पाहिजे अशा प्रकारची भावनाच येते. मला प्रसंग आठवतो, जबलपूरला देवाभाऊंच्या भाचीच्या लग्नात आम्ही 2 दिवस एकत्र होतो आणि या 2 दिवसामध्ये प्रशांतजींच्याही लक्षात आलं की एकदाही मुख्यमंत्री होते पहिल्या वेळेचे आणि एकदाही मुंबईतून फोन नाही किंवा यांनी असं उसाचे भरून कोणाला तरी फोन केला आणि काय होईल. तेव्हा प्रशांतजींनी विचारलं की अरे तुम्ही सीएम आहात पण तुमचा फोन एकदाही वाजला नाही. म्हणजे आमच्याकडे वॉर्डाचा अध्यक्ष असला तरी बैठकीत त्याचा फोन इतके वेळा वाजतो आणि तो म्हणतो हा देवेंद्रजी बोला, म्हणजे सगळ्यांना वाटावं की देवेंद्रजींनी फोन केला आहे. हे सगळं चालतं. पण हे इतकं 2 दिवस कुटुंबातला म्हणजे कुटुंबातला होऊन राहणं ही पण फार मोठी गोष्ट आहे. हेही कसं जमतं की परिवारासाठी आपल्याला आपलं सगळं बाजूला ठेवायचं. परिवार असेल, मित्र असतील, यांच्यामध्ये गेल्यानंतर मला असं वाटतं की ज्याला आपण रिज्युविनेट म्हणतो तशा प्रकारे आपण होत असतो. कारण आपलं जीवन अतिशय साचेबद्ध आहे. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत लोक लोक लोक, आणि ते जर आले नाही तर आपण बेचैन होऊन जातो. म्हणजे असं वाटतं काहीतरी गेलं आपलं आता. म्हणजे आपली मान्यता कमी झालेली दिसते की कोणी यायलाच तयार नाही आपल्याकडे. तर त्याच्यातनं कुठेतरी आपल्याला जेव्हा आपण बाहेर पडतो, म्हणजे जुन्या मित्रांमध्ये आपण बसतो किंवा परिवारात बसतो आणि आपलं पद वगैरे विसरून ज्यावेळेस आपण त्यावेळी, तर मला असं वाटतं की त्यातनं एक नवीन जीवन मिळतं आपल्याला, एक रिज्युविनेशन आपलं होतं, ऊर्जा मिळते, एक चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळते. ते मला अशा प्रकारे आवडतं. म्हणजे अशा संधी कमी मिळतात पण जेव्हा मिळतात तेव्हा मी त्याचा उपयोग घेतो. अजूनही असं एकदम बिनटपाची जीप काढून मित्रांबरोबर फिरावं वाटतं की नाही? असं वाटतं, पण आता मी एवढंच करतो की मला ड्रायव्हिंगचा शौक आहेच. त्यामुळे मी आता गेले 8-10 वर्ष मुंबईमध्ये रात्री 12-1 वाजता कोणाला तरी एखाद्या ज्याच्याकडे चांगली गाडी असेल त्याला बोलवतो, त्याला म्हणतो बाजूला बैस, आणि मग 2 तास गाडी घेऊन पूर्ण मुंबई फिरतो. पनवेल बिनवेल कुठेतरी जाऊन येतो. माझा ड्रायव्हिंगचा जो शौक आहे तो रात्री 12-1 वाजता मी पूर्ण करतो. मराठी भाषेला त्यांनी काही शब्द दिले, जसा करेक्ट कार्यक्रम हा एक शब्द दिला, करेक्ट कार्यक्रम. दुसरा दिला हिज मास्टर्स व्हॉइस पत्रकार, HMV पत्रकार. तिसरा दिला अकलूजकरांच्या आत्ता लोकसभेतला सगळा रोल बघता सोडणार नाही. तर हे जे काही आहे, तर हे शब्दाचं वेळ सुद्धा लहानपणीपासून आहे. एकदा कधीतरी लहानपणी तरुणपणी विजिगेशी असा शब्द त्यांनी वाचला तर सरिता काकूंचं माहेरचं नाव विजय आहे, तर आईला ते मग विजिगेशू याच नावाने एक शब्द आवडला की त्या शब्दामागे जायचं, असं शब्दाशी पक्का असणारा आणि तरीही सोडणार नाही असं जेव्हा म्हणतो तेव्हा पकडलेला हात सोडणार नाही की बदला घेतल्याशिवाय सोडणार नाही. ज्यांना सोबत ठेवलाय त्यांना त्यांचा पकडलेला हात सोडणार नाही, आणि आता आपल्याला बदला घ्यायचाच नाहीये. इतका त्याग केलेला माणूस 24 तास आपल्या बरोबर असूनही एकनाथराव शिंदेना हा बदल स्वीकारताना फार त्रास झाला असेल असं मला वाटतं. तर ती यात्रा नेमकी कशी होती? नाही, मला असं वाटतं, हा हे खरं आहे की साधारणपणे शिंदे साहेबांना त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं, आणि ते साहजिक होतं कारण ते मुख्यमंत्री होते, आमचं कोएलिशनचं सरकार होतं, आणि मला देखील अशी कुठली कल्पना नव्हती की मी मुख्यमंत्री होईल वगैरे. परंतु जनतेने मॅन्डेटच असा दिला की 132 जागा भाजपच्या आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री न करणं हे जनतेलाही आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांनाही त्या ठिकाणी मला असं वाटतं आवडलं नसतं. आणि म्हणून आमच्या जे काही वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांनी शिंदे साहेबांची
चर्चा केली आणि ठीक आहे बरेच दिवस काय काय माध्यमात चाललं, पण मी तुम्हाला सांगतो की शिंदे साहेबांनी एका मिनिटात सांगितलं की मला हे समजतं आहे की भारतीय जनता पक्षच मोठा पक्ष आहे आणि त्याचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, त्याच्यामुळे माझी काही हरकत नाही आहे. त्यामुळे त्या संदर्भात माध्यमांमध्ये काय झालं की आम्ही असं ठरवलं सगळ्या चर्चा करून सरकार तयार करू आणि त्यामुळे त्याला थोडा कालावधी लागला. त्या कालावधीमध्ये कधी शिंदे साहेब नाराज, कधी अजितदादा नाराज, कधी कोणी नाराज. आता माध्यमांनाही दोष देता येते, त्यांना 24 तास चालवायचं आहे, त्याच्यामुळे बातमी मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर बनवावी पण लागते. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या जे काही कधी कधी आम्ही लोक बातम्या तयार करतो, तर त्याच्यामुळे ते आपल्या बातम्या तयार झाल्या. पण मला असं वाटत नाही की फार काही म्हणजे त्याच्यामध्ये अटी शर्ती टाकल्या, आडेबडे घेतले. शिंदे साहेबांनी ते तात्काळ स्वीकारलं. पण दिसताना परसेप्शन असं झालं की उद्या सांगेन, उद्या सकाळी सांगेन, उद्या दुपारी सांगेन. आणि अजितदादांवर मात्र तुमचा प्रभाव खूप होता. ते म्हणाले की ह्यांचं काय असो ते असो, मी मात्र शपथ घेणार आहे. शिंदे साहेबांसमोरही प्रश्न तोच होता की मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री व्हावं की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पण मी त्यांना माझा अनुभव सांगितलं की तुम्हाला एक पक्ष चालवायचा असेल आणि तुमचा पक्ष असा आहे, माझ्या पक्षामध्ये तर अनेक नेते आहेत, एक मोठं संघटन आहे, दिल्लीला आमचे सगळे नेते मंडळी आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, पण तुमचा पक्ष हा तुमच्या एका खांबावर उभा असलेला पक्ष आहे. नवीन तुलनेनं, कारण विभाजन झाल्यानंतर तुलनेनं चांगलं यश मिळालेला तुमचा पक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाहेर राहून हे चालवणं कठीण जाईल, त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आलं पाहिजे. ते त्यांनी मान्य केलं. आता काय असतं बघा, जसं तुम्ही म्हणाल ना माझ्या चेहऱ्यावर हास्य नेहमीच असतं, हे फार क्वचित असं असतं, तसं त्यांच्या चेहऱ्यावर फार कधी हास्य नसतं, तुम्ही जर बघितलं असेल. पण ते मुख्यमंत्री होते तेव्हाही तसाच चेहरा होता, तर कोणी इंटरप्रिटेशन केलं नाही. आणि उपमुख्यमंत्री झाल्यावर तसा चेहरा पाहिल्यावर बघा हसतच नाहीत, हे नाराजच आहेत, असं इंटरप्रिटेशन झालं. त्यामुळे हे जे काही व्यक्तिमत्वाचं इंटरप्रिटेशन होतं हे तो काळ, ती परिस्थिती अनुसार होतं, तसं ते झालं. फूल तुम्हें भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है, हे गाणं आठवलं जेव्हा नागपूरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी तुम्हाला गुलदस्ता दिला ते. तर त्याच्यामध्ये दिल होतं की विल होतं? खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल तर एक राजकीय संस्कृती नेहमी राहिली आहे. म्हणजे दक्षिणेच्या राज्यांमध्ये आपण जर गेलो तर तिथे खून के प्यासे आहेत, तिथे दोन पक्षाचे नेते एकमेकाशी बोलू शकत नाहीत. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती. दुर्दैवाने 2019 ते 2024च्या कालावधीमध्ये काही प्रमाणात अगदी खून के प्यासे नाही तरी बऱ्यापैकी थोडी परिस्थिती ही त्या ठिकाणी निर्माण झाली. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच माझ्या भाषणामध्ये ही घोषणा केली की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती परत आणायची आहे. त्यामुळे मला बदल घडवणारं राजकारण करायचं, बदल्याचं राजकारण करायचं नाही. आणि मला असं वाटतं की त्याला प्रतिसाद सगळ्याच नेत्यांनी दिला आणि नेत्यांना देखील वाटलं की कुठेतरी आता ही जी काही भिंत आहे ही आपण तोडली पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रात सगळ्या पक्षाचे नेते एकमेकाला भेटतायत, एकमेकाशी बोलतायत. जाहीरपणे भेटायला कोणाला लाज वाटत नाही किंवा जाहीरपणे भेटण्याकरता काही त्याच्यामध्ये आडेवडे पण घेतले, चांगली गोष्ट. शेवटचा टप्पा रॅपिड राऊंडचा करू आपण. अगदी अगदी छोटे छोटे प्रश्न आहेत. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत. राज की बात बताई, राज की बात बताई. दुसरा भाग असा येतो की खूप मनापासून ज्याच्यावर विश्वास टाकावा असे सहकार्यांमधले अजितदादा की एकनाथराव शिंदे? माझ्या पुरतं विचाराल तर माझ्या दोघांशी अतिशय एक्सक्लुझिव्ह संबंध आहे. त्यांचं वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळे डायनामिक्स असू शकतात, पण
शिंदे साहेबांशी माझी खूप जुनी मैत्री आहे आणि अजितदादांमध्ये जी एक पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे त्याच्यामुळे त्यांची माझी वेवलेंथ खूप मोठ्या प्रमाणात जुळते. श्रूड हा शब्द चांगला नाही वाटणार, पण ठाम कठोर असा राजकारणी अधिक कोण, मोदी की शहा? मला असं वाटतं की मोदीजी कठोरपेक्षाही अनुशासित राजकारणी आहे. म्हणजे त्यांनी जीवनामध्ये जो मार्ग पकडला त्या मार्गावरनं कितीही अडचणी आल्या तरी त्यातनं आजूबाजूला व्हायचंच नाही, हे जे अनुशासन लागतंय फारच कठीण आहे. म्हणजे तुम्ही मला जर विचाराल तर त्याच्यात 10% देखील माझ्याकडे तेवढं अनुशासन नाही. त्यामुळे कठोर नाही म्हणतात, ते अनुशासित आहेत. आणि अमित भाई कसे आहेत की एखाद्या प्रसंगाला अमित भाई आपण जर त्यांना म्हटलं की राजकीय दृष्ट्या थोडा सोयीचा निर्णय करायचा तर सोयीचा निर्णय मोदीजी नाही घेणार, पण अमित भाईंना आपण पटवून थोडा सोयीचा निर्णय करून घेऊ शकतो. एक शेठ आहे, दुसरा दिवाण आहे, असा त्याचा अर्थ. असं समजा राजकीय क्षेत्रामध्ये अशी उलगाउलग घडवणारा, घालमेल घडवणारा एखादा प्रसंग घडला तर चटकन जाऊन कोणाशी बोलायला आवडेल, नितीनजींशी की नरेंद्रभाईंशी? नितीनजीच अवेलेबल आहेत ना. नरेंद्रभाई कडे राष्ट्रीय प्रश्न, आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत. आपण आपले छोटे छोटे प्रश्न घेऊन कुठे. पण एक मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की मोदीजींची एक ही पण म्हणजे एक गोष्ट सगळ्यांनी जाणून घेण्यासारखी आहे की आपल्याकरता, आपल्या कुटुंबाकरता, मीच नाही, कोणीही जे काही प्रमुख नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, यांनी वेळ मागितला तर ते वेळ देतात आणि अतिशय ज्याला कौटुंबिक अशा प्रकारची चर्चा करतात. तुमच्या अडचणी असतील तर त्या समजून घेतात. त्यामुळे मुळात मोदीजींचा जो स्वभाव आहे हा जरी वरून कठोर दिसत असला तरी तो फार इमोशनल आहे आणि एक त्यांचा कनेक्ट असतो. त्यामुळे आपण काही प्रधानमंत्र्याला रोज भेटायला जाऊ शकत नाही, पण जेव्हा आपण भेटतो त्यावेळेस त्यांच्याशी मनातल्या 4 गोष्टी बोलता येतात. आणि त्यांच्यातला दुसरा मोठा गुण आहे की ते किती वेळ ऐकून घेतात. ऐकून घेण्याची त्यांची जी क्षमता आहे, जसं तुम्ही मगाशी बोललात, तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आमची इलेक्शन कमिटीची बैठक होती, आजही होती, पण आज या कार्यक्रमामध्ये मी गेलो नाही. तर लोकसभेच्या वेळी आमच्या त्या बैठकीची सुरुवात दुपारी 3 वाजता झाली आणि साधारण सकाळी 4 वाजेपर्यंत बैठक चालली. 3 वाजतापासून सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही सगळे 2-3दा तरी उठून बाहेर गेलो, नित्यक्रमा कशा करता तरी गेलो, मोदीजी उठलेच नाही. आणि या पूर्ण काळामध्ये शेवटचे 25 मिनिटं फक्त ते बोलले, बाकी सगळं ऐकून घेतलं. ही जी त्यांची ऐकण्याची क्षमता आहे. किंवा जेव्हा राष्ट्रीय अधिवेशन होतं, 2 दिवस राष्ट्रीय अधिवेशन असतं, त्या 2 दिवसात पूर्ण वेळ राष्ट्रीय अधिवेशनात ते बसतात, एक शब्द बोलत नाही, सगळं ऐकून घेतात आणि शेवटचं भाषण करतात. मला असं वाटतं की ही एक त्यांची जी क्षमता आहे ऐकून घेण्याची, ती फार महत्वाची. अनुशासन पाळायचं म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष व्हा म्हटलं तर व्हाल की मुख्यमंत्री राहायला आवडेल? जे पक्ष सांगेल ते करायचं. मी तुम्हाला एक सांगतो बघा, माझं एक नेहमी म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस हा इतका मोठा झाला, ठीक आहे, त्याची क्षमता होती म्हणून नाही झाला, त्याच्या पाठीशी पक्ष उभा होता म्हणून झाला. आज या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षात अनेक नेते होते, कदाचित काही माझ्यापेक्षा चांगले असतील, त्यावेळी त्यांना संधी नाही मिळाली, मला संधी मिळाली, पक्षाने दिली. त्यामुळे माझं ठाम मत आहे की माझ्या पाठीमागचं भारतीय जनता पार्टी जर काढून टाकली तर फार कोणी मला विचारणार नाही, किंवा माझा असा गैरसमज देखील नाही की मी स्वतःची पार्टी तयार करून या ठिकाणी काहीतरी खूप मोठं काम करू शकतो, कारण 2 वेळा मुख्यमंत्री झालो, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त होतील माझ्यासहित मी जर भारतीय जनता पार्टी शिवाय उभा राहिलो होतं. त्यामुळे मला हे पूर्णपणे माहिती आहे की माझी जी ओळख आहे, आणि खरं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला
मुख्यमंत्री बनवण्याची रिस्क घेणं ही भारतीय जनता पार्टी आणि मोदीजीच घेऊ शकतात. कारण ज्या प्रकारची राजकीय गणितं असतात, आता ठीक आहे 5 वर्षात मी एस्टॅब्लिश झालो त्याच्यामुळे यावेळेस बनवताना कदाचित तो प्रश्न नसेल, पण जेव्हा बनवलं तेव्हा तर तो प्रश्न निश्चितपणे समोर आला असेल. आणि म्हणून मला हे 100% माहिती आहे की माझी जी ओळख आहे ती भारतीय जनता पक्षामुळे आहे. म्हणून मला जे पक्ष जेव्हा सांगेल, मी नेहमी सांगतो, मला ज्या दिवशी सांगेल की आता खूप झालं, तुमची आवश्यकता नाही, घरी जाऊन बसा, मी प्रतिप्रश्न विचारणार नाही, घरी जाऊन बसा. आज एकादशी असल्याने शेवटचा प्रश्न सर्व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीचा म्हणून आवश्यक आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर झाला, विठ्ठल कॉरिडॉरची सुरुवात कधी होणार? फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. आणि आम्ही खरं म्हणजे एक गोष्ट मान्य केली पाहिजे की गेले 10 वर्ष आम्ही फक्त त्याची चर्चा करतोय. अर्थात मंदिराचं काम आम्ही आता सुरू केलं, मागच्या काळात मी भूमिपूजन केलं, त्यातलं आतलं काम बऱ्यापैकी झालं, आता एकदम बदललेलं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे. पण कॉरिडॉरचं काम अजून आम्ही सुरू करू शकलो नाही. पण माझी इच्छा आहे की आता यावर्षी आपल्याला, कारण आपल्याला तिथली पूर्ण माहिती आहे, आपण सोलापूरमध्ये अनेक वर्ष वास्तव्य केलं असल्यामुळे काही लोकांच्या शंका कुशंका आहेत. माझा प्रयत्न आहे की पुढच्या 2-3 महिन्यात त्या सगळ्या शंका कुशंका दूर करू, सगळ्यांना विश्वासात घेऊन हे काम सुरू झालं पाहिजे, तो प्रयत्न माझा आहे.